मी इथे मोठ्या बहिणीची रिस्पॉन्सिबिलिटी कंप्लीट करते. ते म्हणजे माझ्या बहिणीची नेक्स्ट वीक एक्झाम आहे, तर तिचा अभ्यास घेत होती आणि एक्झाम म्हटलं, की तापसुद्धा संचूला आलेला. तर तिला थोडं बरं नव्हतं. त्यानंतर पप्पांनी पुण्यावरून चिवडा आणलेला, जो मला खरंच खूप आवडला आणि मग संध्याकाळी मी ठरवलं, की आज अंघोळ करूया आणि हे काही प्रॉडक्ट्स आहे जे मी यूज करते. हा शॅम्पू मी पहिल्यांदा ट्राय करत होती. सो आय डोंट नो, मी लवकरच रिव्ह्यू शेअर करेन इफ यू वॉन्ट. माझ्या भावाचे कपडे कसे ऑर्गनाइज्ड आहेत आणि माझा कप्पा तुम्ही बघू शकता आणि मला हा जुना टी-शर्ट भेटला, जो डॅफूला मी मनालीवरून आणलेला. माझा जो लास्ट ॲक्सिडेंटचा व्हिडिओ अपलोड केला YouTubeवर, त्यावर तुमचे कमेंट वाचून खरंच खूप बरं वाटलं आणि खूप पर्सनल मेसेजेससुद्धा आले. तर थँक यू सो मच फॉर दॅट, की तुम्ही खूप काळजी करतात माझी. आणि आता ॲज युजुअल मी अंघोळ केल्यावर ना, माझा हा फेव्हरेट परफ्यूम मारते, कारण मला असं एकदम फ्रेश वाइब येते. त्यानंतर माझं मॉइश्चरायझर आहे, हे मला एका PR-मध्ये भेटलेलं. मी एका इव्हेंटला गेलेली तेव्हा, तर मी यूज करते ते. आणि त्यानंतर मी हे रोज नाही करत, बाय द वे. आज व्हिडिओ पण करत होती, सो थॉट की चला लिप ग्लॉस लावूया थोडा, म्हणजे लिप बाल्म लावूया. तर हा जो प्रॉडक्ट आहे, तो मी Amazonवरून ऑर्डर केलेला काही दिवसांअगोदर. मला वापरून बघायचा होता कसा आहे, कारण ह्याचे रिव्ह्यूज पण ओके होते. तर मी ठरवलं आणि मला कधीपासून हे घ्यायचं होतं, ते म्हणजे हे जे स्टिकर आहे. जर समजा स्लीवलेस टॉप्स असतील आणि ते खाली पडत असतील शोल्डरच्या, तर यू कॅन लाइक वेअर इट. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ज्या मी नक्कीच ट्राय करणार आहे. सो इफ यू आर समवन हू हॅव ऑलरेडी यूज्ड इट, लेट मी नो इन द कमेंट्स बिलो. मी हे सध्या पुस्तक वाचत आहे. मी मोस्टली रात्री वाचते आणि खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहे, सो मला खूप मजा येते वाचताना. इफ यू आर समवन हू लव्हज रीडिंग, लेट मी नो, मी कुठलं पुस्तक वाचलं पाहिजे इन द कमेंट सेक्शन. कारण मी ठरवलंय की USAला जायच्या आधी मी भरपूर पुस्तकं शॉपिंग करणार आहे. सो जेव्हाही मला वेळ मिळेल, मी नक्की वाचेन. सो लेट मी इन द कमेंट्स बिलो. आणि आता मी थोडं काम करते. बाय द वे, उद्याच्या व्लॉगमध्ये थोडी मजा येणार आहे. तुमच्या सगळ्यांसाठी एक गंमत आहे. तुम्हाला जो शेवटचा फोटो आहे, तो गेस करायचा आहे. आमच्या चौघांपैकी हा फोटो कोणाचा आहे?